हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 24 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. सायंकाळी 6 वाजून 13 मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 59 मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परियोग आहे. सकाळी 10 वाजून 23 मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरजकरण आहे. सायंकाळी 6 वाजून 13 मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो रत्नय प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठे संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे चित्रा नक्षत्रे परीख योगे गरज करणे दशमी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा पात्र दुरित क्षेत्रवारसी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करेशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी जवळच्या निर्माल्याच्या ताम्हात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 23 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा असेल तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया या व्हिडिओ लिंकवर जाऊन आपण ते पाहू शकता. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी 6 वाजून 13 मिनिटांपर्यंत आहे, त्यानंतर नाही. दिनविशेषमध्ये दशमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडेल तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता. मित्रांनो, राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे या वेळेत आपण शक्यतो रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. महत्वाची किंवा विशेष कामे हाती घेऊ नये, अन्यथा हाती घेतलेल्या कामांमध्ये अडथळे किंवा अपयश येण्याची शक्यता जास्त राहणार आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगाची टीप अशी आहे की आपण जर आपल्या स्वधर्माचा देहधारी गुरु केला असेल किंवा नसेल
आणि काही कारणे आपण ट्रॅक चेंज करून इतर मार्गाच्या मागे लागला तर मार्गाच्या आराध्य देवतेचे आपणास केवळ भासमान होतील. त्यामुळे आपले काही प्रश्न मार्गी देखील लागतील. खरे पाहता आपल्या जन्मकुंडलीमध्ये त्या प्रश्नांची सोडवणूक असते. पण आपल्या नशिबात ते सुख नसेल तर कोणतीही देवता आपणास ते सुख देऊ शकत नाही. मग त्यासाठी आपण 24 तास सेवा केली तरी नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.